मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये वंदे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र। आपण बघत होतो की जे मिथ्यादृष्टीचं ज्ञान आहे तर त्या मिथ्यादृष्टीचं जाणणं सुद्धा कसं आहे, जसं सम्यक दृष्टी जाणतोय तसंच जाणतोय असं वाटतं आपल्याला. म्हणजे मिथ्यादृष्टीने घट जाणला, सम्यक दृष्टीने घट जाणला, दोघांनी पण घटालाच जाणलेला आहे. पण दोघांच्या जाणण्यामध्ये तिथं काय आहे, अभिप्रायामध्ये फरक आहे, मान्यतेमध्ये काय आहे तिथं फरक आहे. मिथ्यादृष्टी काय जाणतोय, हा माझा घट किंवा ह्याचा मला असा उपयोग आहे किंवा ह्याला मला सांभाळायचंय असं, म्हणजे त्या घटाबद्दल काय आहे, मी याचा कर्ता आहे, मी बनवलेला आहे असं तिथं काय आहे तर कर्ता बुद्धी आहे. किंवा ते जाणण्याचं जसं आहे त्या घटाचं स्वरूप तसं तो जाणत नाही आहे. तर सम्यक दृष्टी काय जाणतोय, हे काय आहे तर एक उद्गल द्रव्य आहे आणि हे कसं आहे, एक स्वतंत्र आहे, ह्याचा कर्ता मी नाही असं तिथं काय आहे, त्याच्या जाणण्यामध्ये फरक आहे. मग दोघांनी जाणलं असलं तरी त्या दोघांच्या जाणण्यामध्ये फरक असल्यामुळं तिथं मिथ्यादृष्टीच्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, मिथ्या ज्ञान, आणि सम्यक दृष्टीच्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, सम्यक ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग ह्या मिथ्या ज्ञानाचे तिथं काय बघितले होते आपण काल, विपर्यासमध्ये 3 प्रकारचे काय आहेत तिथं विपरीत मान्यता आहेत, किंवा 3 प्रकारांनी आपलं काय झालेलं आहे तिथं मान्यता चुकीची आहे आणि त्यामुळे तिथं झालेलं ज्ञान चुकीचं आहे. मग हे 3 विपर्यास कुठले होते, एक स्वरूप विपर्यास, एक कारण विपर्यास आणि भेदाभेद विपर्यास. मग स्वरूप विपर्यासमध्ये काय सांगितलं होतं की जे वस्तूचं स्वरूप आहे तसं वस्तूचं स्वरूप न जाणता तिथं त्या वस्तू स्वरूपामध्ये काय करतोय तो काहीतरी दुसरं मिसळ, किंवा ती पर्याय जी काय आहे ती पर्याय म्हणजेच मी असं तिथं काय आहे, त्या स्वरूपाबद्दल त्याचं ज्ञान चुकीचं आहे किंवा त्याची मान्यता चुकीची आहे, त्याचं ज्ञान चुकीचं आहे. त्यामुळं तिथं स्वरूपाबद्दल तिथं विपर्यास असं म्हटलेलं आहे. स्वरूप विपर्यास म्हणजे काय, स्वरूपाबद्दल विपरीत मान्यता किंवा स्वरूपाबद्दल चुकीची मान्यता. मग आपली सगळ्यात मोठी कुठली विपरीत मान्यता आहे, ह्या शरीरामध्ये आपण स्वतःचं अस्तित्व मानतोय, ह्या शरीराला सुख तर मला सुख असं मानतोय. म्हणजे हे काय आहे, स्वरूप विपर्यास झाला. कारण शरीर म्हणजे माझं स्वरूप आहे का जीवाचं स्वरूप, कारण जीवाचं स्वरूप तर कसं आहे, ज्ञान दर्शन स्वरूपी आहे, अरूपी अस्पर्शी आहे. आणि हे शरीर कसं आहे, स्पर्श रसगंध वर्णवाला आहे, जड आहे, त्याच्यामध्ये ज्ञान नाही आहे. त्यामुळे तिथं काय आहे, त्याचं स्वरूप पूर्ण वेगळं असताना सुद्धा आपण तिथं त्यामध्ये आपलं अस्तित्व आपलं स्वरूप मानतोय. तर हीच काय आहे तर स्वरूप विपर्यास किंवा विपरीत मान्यता आहे. त्याच्यानंतर दुसरं बघितलं होतं आपण कारण विपर्यास. कारण विपर्यास म्हणजे काय, जे काही परिणमन, जे काही कार्य समोर दिसते, परिणमन कशाला म्हटलेलं आहे तर वस्तूमध्ये काहीतरी बदल झालेले दिसत आहेत, लहानाचं मोठं झालेलं दिसतंय, छोटं झाड होतं ते मोठं झालेलं दिसतंय, किंवा बीमधून अंकुर बाहेर आलेला दिसतोय, काळं पिवळं होतं ते हिरवं होतं ते काय झालं पिवळं झालेलं दिसतंय. हे सगळं काय आहे तर परिणमन आहे आणि ह्यालाच काय म्हटलेलं आहे, कार्य झालं. काय कार्य झालं तर बी होतं, त्या बीमधून झाड उत्पन्न झालं, झाड हे काय झालं कार्य, आणि बी हे काय आहे तिथं कारण. मग जिथं कार्य दिसतंय तर त्या कार्याचं जे कारण आहे तर त्या कारणामध्ये काय समजतोय विपरीतता, किंवा तिथं ते कारण चुकीचं किंवा दुसरं समजतोय. त्यामुळं तिथं काय होतोय कारण विपर्यास आपण असं म्हटलं जातं. मग सगळ्यात काय आहे कारण विपर्यास म्हणजे जे काही आपल्या संयोगामध्ये क्रिया घडताना दिसत आहेत, काय आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय आपण हे केलं ते केलं असं वाटतंय, किंवा समोरच्या कोणी करताना बघतोय आपण, किंवा जे काही बदल झालेले दिसत आहेत तर त्याचा करता किंवा त्याचं कारण आपण काय करतोय स्वतःला तरी मांडतोय किंवा दुसऱ्या द्रव्याला तरी देतोय, जे की त्या कार्याचं कारण नाही आहे. त्या कार्याचं कारण कोण आहे तर ते द्रव्य आहे, त्या द्रव्यामध्ये तशी शक्ती आहे की ते त्या रूपाने परिवर्तित झालं. कुठल्या रूपाने, कार्य रूपाने परिवर्तित झालं. म्हणजे ती शक्ती कोणामध्ये आहे तर त्या द्रव्यामध्ये आहे. पण आपण तिथं निमित्त रूपाने हजर आहे किंवा आपण तिथं निमित्त रूपाने काहीतरी केलंय असं वाटतंय आपल्याला,
जे काही वाटतंय तर ते सगळं काय आहे, निमित्त कारण आहे. मूळ कारण कुठं आहे तर त्या द्रव्यात आहे. आणि त्या मूळ कारणाला आपण कारण न समजता आपण निमित्त कारणाला त्याचं कारण समजतोय. आणि हे काय आहे तर कारण विपर्यास आहे. मग आपण जर बघितलं, आपण जर स्वतः करू शकतोय ना, मी केलं, कर्तृत्व घेतोय किंवा त्याच्यामध्ये अहम करतोय किंवा तिथं कधी आपल्याला त्याचं क्रेडिट नाही मिळालं तर आपल्याला दुःख होतंय. म्हणजेच तिथं काय आहे, जे कार्य झाले त्या कार्याचा करता स्वतःला मानल्यामुळं तिथं एकतर गर्व तरी करतोय किंवा तिथं खेद तरी करतोय. मग हे सगळं काय आहे, त्या कारण विपर्यासचं असं चुकीचं फळ आपल्या संयोगामध्ये आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळं आपल्याला तिथं काय होतंय, जसं आहे तसं त्याचं कारण न बघितल्यामुळं आपल्याला दुःखच प्राप्त होतंय. त्याच्यानंतर आता तिसरं कुठला विपर्यास आहे, भेदाभेद विपर्यास. भेद आणि अभेद असे दोन शब्द आहेत. कुठले, भेद आणि अभेद, ह्या दोन शब्दांचं जोडून काय झाले, भेदाभेद असं तिथं एक अखंड शब्द केलेला आहे. आणि मग हा भेदाभेद विपर्यास जो आहे तर तो सुद्धा काय करतो, आपल्याला तो पण दुःखाला कारण आहे किंवा त्याच्यामुळं आपलं ज्ञान काय म्हटलेलं आहे, मिथ्या ज्ञान म्हटलं जातं. मग आता हे भेदाभेद विपर्यास कशाला म्हटलेलं आहे, जिथं भेद करायला पाहिजे तिथं आपण भेद करत नाही, तिथं काय करतोय, अभेदता करतोय. आणि जिथं अभेद करायला पाहिजे तर तिथं भेद करायला जातोय. अभेद कशामध्ये करतोय आपण, तर हे जीव आणि शरीर हे दोन वेगळी वेगळी द्रव्य आहेत आणि त्या दोन द्रव्यांना एकत्र करतोय. तिथं मानताना काय मानलं पाहिजे, जरी आता ह्या एका क्षेत्रामध्ये हे शरीर आणि जीव राहत आहेत काही काळापुरतं, तर तिथं आपण काय समजतोय, हे अभेदच आहे. म्हणजे इथं काही वेगळं द्रव्यच नाही, जे काही आहे ते एकच द्रव्य आहे. मग तिथं असताना तर दोन द्रव्य आहेत, एक जीव द्रव्य आहे आणि पुद्गल द्रव्य आहे. मग ह्या दोन्हींच्या मिश्रणाला तिथं काय करतोय आपण, अभेद समजतोय. अभेद समजतोय म्हणजे तिथं वेगळं समजतच नाही, त्याच्यामध्ये दोन द्रव्य आहेत हे आपण मानतच नाही. जे दिसतंय तोच जीव आहे, जे दिसतंय तेच माझं स्वरूप आहे. म्हणजेच काय आहे तिथं अभेदता. म्हणजे अभेद म्हणजे काय, एक अखंड, त्याच्यात काही वेगळं काही नाही आहे असं तिथं काय आहे, अभेदता करतोय. आणि भेद कुठं करतोय, जिथं भेद करायला पाहिजे, म्हणजे कुठं भेद करायला पाहिजे, करायला नको आहे, जिथं अभिन्न आहे तर त्या अभिन्नतेमध्ये तिथं भेद करून बघतोय. मग कुठं भेद करतोय, आपलं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान काय झालं, माझं ज्ञान नष्ट झालं, माझं ज्ञान कमी झालं म्हणजे कुठं निघून गेलं का, म्हणजे तिथं आपल्या स्वरूपापासून त्या ज्ञानाला आपण वेगळं मानतोय. वेगळं झालं, कमी झालं म्हणजे काय, निघून गेलं किंवा नष्ट झालं असं आपल्याला वाटतंय. पण निघून पण गेलेलं नाही किंवा नष्ट पण झालेलं नाही. झालंय काय तिथं नक्की, फक्त त्या ज्ञानावर आवरण आलेलं आहे. पहिलं जे आवरण होतं त्याच्यापेक्षा जास्त आवरण आलेलं आहे आणि आपल्याला तिथं काय वाटतंय, आता ते माझं ज्ञान नष्ट झालं म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला तोंडपाठ आहे किंवा अगदी लक्षात असते नेहमी आणि कधीतरी काय जाणवतं की आता मला ते काही आठवत नाही, म्हणजे ते ज्ञान नष्ट झालं असं आपल्याला तिथं वाटतंय. म्हणजे त्या ज्ञान गुणाला जीवाच्या स्वरूपापासून आपण वेगळं मानलं म्हणूनच ते वेगळं झालं असं वाटतंय ना. वेगळं होतंय का, पण होत नाही. पण आपली तशी कल्पना आहे की ते ज्ञान माझं आता नष्ट झालं, म्हणजे मला पूर्वी येत होतं आता येत नाही, पूर्वी पाठ होतं आता मला आठवत नाही, म्हणजे ते काय झालं, नष्ट झालं अशी आपली मान्यता आहे. म्हणजे जे अभिन्न आहे आपल्या स्वरूपाशी तर त्याला तिथं काय केलं, भेद करून जाणलं. म्हणजे तिथं पण ते काय झालं, स्वरूप जसं आहे तसं मानलं नाही की ज्ञान हा गुण माझा कसा आहे तर माझ्या जीवाशी अविनाभाव रूपाने आहे. म्हणजे जिथं जिथं जीव असणार आहे तिथं तिथं ज्ञान असणारच आहे. जीव आहे आणि ज्ञान नाही किंवा ज्ञान आहे आणि जीव नाही असं त्रिकालामध्ये कधीही होऊ शकत नाही. मग ही जी अभेदता आहे तर त्या अभेदतेला न जाणता तिथं जीवाचा ज्ञानगुण नष्ट झाला किंवा माझं ते ज्ञान नष्ट झालं असं मानतोय. म्हणजेच काय झालं, त्या जीवापासून त्या ज्ञानाला आपण वेगळं जाणलं आणि हे काय झालं, भेदाभेद विपर्यास झालं. त्यामुळे ते ज्ञान कसं म्हटलं जातं, मिथ्या ज्ञान असं म्हटलं जातं. तर ह्याचं इथं काय लिहिलंय ते बघूया. भेदाभेद विपर्यास, कोई कारण से कार्य सर्वथा भिन्न मानते हैं, कारण अलग और कार्य अलग ऐसा कोई मानते हैं, दोनों सर्वथा एक ही है, अभिन्न है,
म्हणजे आता इथं ते पण घेतलंय त्यांनी, काय घेतलंय की एखादं कार्य घडलं, आपण जे बघितलं कारण विपर्यासमध्ये, कार्य घडलं तर तिथं काय म्हणतोय की ते जे कार्य घडलं ते परद्रव्यामुळं झालंय किंवा माझ्यामुळं झालंय. म्हणजे जे कार्य घडलं ते द्रव्य वेगळं आहे आणि त्या द्रव्याचं परिणमन मी केलं. मग ते परिणमन आपण केलेलं नसताना तिथं काय म्हणतोय आपण, ते परिणमन मी केलं. म्हणजेच काय, तिथं कारण आणि कार्य हे दोन कशा गोष्टी आहेत, एकाच द्रव्यामध्ये आहेत. बरोबर आहे. बी आहे, त्या बी मध्येच ते कार्य उत्पन्न होण्याची क्षमता आहे. म्हणजे कारण आणि कार्य दोन गोष्टी कुठं घडत आहेत, एकाच द्रव्यामध्ये घडत आहेत. लक्षात येते का, अवघड वाटतंय. जिथं कारण आहे त्या कारणातूनच कार्याची उत्पत्ती होते. म्हणजे कारण आणि कार्य दोन्ही कसे आहेत, अभेद आहेत. फक्त कार्याचं जोपर्यंत तिथं प्रकट होत नाही तोपर्यंत त्याला कारण म्हटलेलं आहे आणि तेच प्रकट झाल्यानंतर त्या कारणालाच तिथं काय म्हटलेलं आहे, कार्य झालं असं म्हटलेलं आहे. पण कार्य कुठं घडलं, जिथं कारण होतं तिथंच कार्य घडलेलं आहे. म्हणजेच कारण आणि कार्य हे काय आहेत तर अभेद आहेत. एकाच द्रव्यामध्ये आहेत. वेगळं तिथं द्रव्य नसताना सुद्धा आपण काय म्हणतोय, जे कार्य घडलं त्याचं कारण मी आहे किंवा माझ्यामध्ये जे काही सुख आहे, माझ्यामध्ये जे काही दुःख आहे तर त्याचं कारण समोरचा जीव आहे किंवा ही वस्तू आहे की ज्यामुळं मला सुख मिळालं किंवा ज्यामुळं मला दुःख मिळालं. म्हणजे कारण आणि कार्य, कारणमध्ये दोन प्रकार येतात, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. तर उपादान कारण म्हणजे काय, त्या त्या द्रव्यामध्ये तसं कार्य होण्याची शक्ती ही त्याची स्वतःची आहे आणि त्या स्वतःच्या शक्तीला काय म्हटलेलं आहे, उपादान कारण. म्हणजे हे उपादान कारण असेल तरच तिथं कार्य दिसून येतंय. उपादान कारण असल्याशिवाय तिथं कार्य होणार नाही. मग ते उपादान कारणामुळं जे काही कार्य तिथं होणार आहे ते कार्य होत असताना त्याच्या संयोगामध्ये जे काही बाकीचे द्रव्य तिथं हजर आहेत किंवा म्हटलं जातं की ते द्रव्य तिथं असल्यामुळं ते कार्य झालं, पण ते हजर असणारी द्रव्य काय आहेत, निमित्त कारण आहेत. म्हणजे निमित्त तर तिथं काही करणार नाही, त्या द्रव्यामध्ये घुसणार नाही, द्रव्यामधलं तिथं काही बदल किंवा त्याच्यामध्ये वाढ कमी जास्तपणा काही निमित्त करणार नाही. फक्त तिथं निमित्त काय आहे, हजर आहे आणि त्यामुळं त्याच्यावर काय म्हटलेलं आहे, एक कारणच म्हटलेलं आहे. पण ते कसलं कारण आहे, निमित्त कारण आहे. आणि मुख्य कारण कुठलं आहे तर उपादान कारण. म्हणजे त्या त्या द्रव्याची ती निजशक्ती की ज्यामध्ये त्या कार्याची उत्पत्ती दिसून येते किंवा त्या कार्याचं तिथं प्रकटीकरण होतं. मग आता इथं काय म्हटलेलं आहे की कार्य एका वस्तूमध्ये झालं. म्हणजे आता आपण कालचंच उदाहरण घेऊया. तिथं काय झालंय, बी पेरलं होतं आणि त्याचं तिथं काय आलंय, आता पीक आलेलं आहे. मग आता ह्या पिकाचं कारण आपण कोण मानतोय, शेतकऱ्याला मानतोय. शेतकऱ्यांनी पिकाची उत्पत्ती केली किंवा शेतकऱ्यांनी ते पीक पिकवलं असं मानतोय. पण तिथं कारण कुठं आहे तर त्या बी हे कारण आहे आणि त्या बियातून तिथं पीक रूपी कार्याची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे कारण आणि कार्य ह्या दोन गोष्टी कुठं आहेत, एकाच द्रव्यामध्ये आहेत. म्हणजेच कशा आहेत, अभेद आहेत. ती बियामध्ये असलेली पीक उत्पन्न होण्याची शक्ती वेगळी करता येते का, बीपासून वेगळी करू शकत नाही. ती शक्ती त्या बियामध्येच आहे. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, कारण आणि कार्य हे कसे आहेत, अभेद आहेत. लक्षात येते का. आता आपण भेदाभेद विपर्यास बघतोय ना. मग आपलं भेदाभेद विपर्यास म्हणजे काय तर तिथं कारण आणि कार्य हे एकाच द्रव्यामध्ये आहे असं असताना सुद्धा त्या द्रव्यामध्ये जे काही परिणमन घडलेलं आहे, जे काही कार्य तिथं दिसून येत आहे तर त्याचा करता आपण निमित्ताला मांडतो. निमित्त कोण आहे, परद्रव्य आहे. निमित्त म्हणजे दुसरं द्रव्य, ते द्रव्य नाही आहे. उपादान असलेलं द्रव्य हे मुख्य कारण आहे आणि त्यामुळं आजूबाजूच्या द्रव्यांना तिथं फक्त निमित्त रूपाने हजर आहे असं म्हटलेलं आहे. पण आपण त्याचं कारण निमित्तावर देतोय किंवा निमित्तामुळं कार्य झालं, निमित्ताने कार्य केलं असं काय करतोय आपण, दोन द्रव्यांना तिथं अभेद करतोय. कसा अभेद करतोय लक्षात येते का, अवघड वाटतंय. जिथं कारण आणि कार्य हे एकाच द्रव्यामध्ये आहेत म्हणजे कारण कार्याशी अभेद आहे. अभेद म्हणजे काय, जिथं वेगळं होणार नाही, वेगळं करू शकणार नाही अशी अभेदता त्या द्रव्यामध्ये असताना सुद्धा आपण त्या द्रव्याचं जे परिणमन आहे त्याचा करता निमित्ताला म्हणतोय.
किंवा स्वतःला आपण त्याचा कर्ता मानतोय, म्हणजेच काय आलं की परद्रव्याला त्याचं कारण मानतोय. मग कारण वेगळं आणि कार्य वेगळं असं म्हटलं गेलं की नाही. निमित्ताला जर आपण कारण म्हणतोय तर निमित्त वेगळं द्रव्य आहे आणि जिथं कार्य घडलंय ते द्रव्य वेगळं आहे. मग दोन द्रव्यामध्ये कारण कार्य संबंध आहे का? कारण कार्य संबंध कुठं आहे? एकाच द्रव्यामध्ये आहे. कुठलं कारण घ्यायचं इथं? उपादान कारण, म्हणजे जिथं कार्याची उत्पत्ती दिसून येते ते द्रव्य. मग ते द्रव्य पूर्वी त्याला काय म्हटलं जातं? जोपर्यंत कार्य होत नाही तोपर्यंत त्याला कारण म्हटलं गेले आणि तिथं परिणमन झाल्यानंतर त्याच द्रव्याला आता तिथं काय म्हटलेलं आहे? कार्यरूपाने तिथं त्याचं परिणमन झालं असं म्हटलेलं आहे. किंवा तिथं ती पर्याय बदलली. परिणमन झालं म्हणजे काय? पहिली जी पर्याय होती ती पर्याय नष्ट झाली आणि आता नवीन जी पर्याय उत्पन्न झाली तर त्या पर्यायाला काय म्हटलेलं आहे? कार्य घडलं. किंवा ती नवीन पर्याय म्हणजेच कार्य आहे. आता बी ही पहिली पर्याय आहे, ती पर्याय नष्ट झाली म्हणून तिथं अंकुर उत्पन्न झालाय किंवा अंकुर उगवलाय. मग हा अंकुर जो उगवलाय ती दुसरी पर्याय आहे, म्हणजे नवीन पर्याय उत्पन्न झाली, म्हणजेच ती नवीन पर्याय म्हणजेच कार्य आहे. आणि कार्य होण्यापूर्वीची अगोदरची जी पर्याय आहे ती कारण आहे. म्हणजेच काय आहे? एकाच द्रव्यामध्ये कार्य आणि कारण हे घडतंय. पण आपण इथं काय करतोय? मी त्या पिकाला पिकवलं असं म्हणून तिथं आपण काय करतोय? त्याचा कर्ता होतोय. मग आपण त्याचं कर्ता कसं आहे? परद्रव्य रूपाने. आपण परद्रव्य आहे ना, त्या द्रव्यामध्ये आपण घुसतोय का? त्या द्रव्य स्वरूपाचा आपण होतोय का? तर असं तर होत नाही. म्हणजे त्या द्रव्यापासून आपलं अस्तित्व भिन्न असताना सुद्धा आपण त्याचं काय म्हणतोय की मी त्याचा कर्ता, मी केलं. आणि त्यामुळे तिथं काय झालं? कारण कार्य हे अभेद असताना तिथं आपण भेद केला. भेद कसा झाला? ते द्रव्य वेगळं आहे आणि आपण वेगळं आहोत. किंवा तिथं जे निमित्त रूपाने हजर द्रव्य आहे ते वेगळं आहे. आता तिथं घट होतोय. कुंभाराने काय केला? घट केला. आणि ते घट करत असताना मुख्य उपादान काय आहे? कारण माती आहे. पण ते उपादान कारण माती असताना सुद्धा बाकीचं त्या ठिकाणी जे निमित्त कारण आहे, काय काय निमित्त आहे तिथं? कुंभार आहे, चक्र आहे, पाणी आहे, किंवा त्या कुंभाराची तिथं ती मेहनत आहे, किंवा अजून काय आहे ते कसलं ते दांडा म्हणजे काय लाकूड आहे. म्हणजे असं हे सगळे बाकीचे आहेत. हे सगळे काय आहेत? निमित्त आहेत. म्हणजे निमित्त हे दुसरं द्रव्य आहे आणि कार्य जिथं घडतंय ते द्रव्य वेगळं आहे. मग तिथं कार्य का घडून आलं? तर त्या द्रव्यामध्ये तसं कार्य होण्याची शक्ती होती म्हणून तिथं कार्य घडून आलं. असं असताना सुद्धा आपण त्या परिणामाचा करता स्वतःला मानतोय किंवा तिथं निमित्त जे हजर आहे त्याला मानतोय. त्यामुळे तिथं काय केलं? आपण भेद केला. कशामध्ये भेद केला? कार्य वेगळं आणि कारण वेगळं असं वेगळं वेगळं मानलंय. पण तसं तर नाही. प्रत्यक्षात काय आहे वस्तुव्यवस्था? जिथं कारण आहे तिथंच कार्य आहे. जिथं म्हणजे ज्या द्रव्यामध्ये कारण आहे किंवा जे द्रव्य कारण आहे त्याच द्रव्यामध्ये तिथं कार्याची उत्पत्ती दिसून येते. त्याच द्रव्यामध्ये जर माती होती, माती हे कारण आहे आणि त्या मातीपासून उपादान कारण घट होण्याची शक्ती कुंभारामध्ये आहे का? स्वतः घटरूप होतोय का? आपला एखादा अवयव काढला आणि त्याच्यापासून घट बनवला, मग ती परत तिथं अजून दुसरं काहीतरी जोडून परत आपला अवयव तयार केला, असं नाहीये. तिथं मातीच पाहिजे आपल्याला जर घट बनवायचा आहे. म्हणजे बाकीची सगळी निमित्त हजर असेल आणि जर माती नसेल तर करू शकतोय का? नाही करू शकत. आता एक उदाहरण अजून आपण बघूया की दूध घेतलं, दुधामध्ये साखर टाकली आणि तसंच ठेवला ग्लास किंवा मुलाला प्यायला दिला आणि मुलाने एक घोट दूध पिला आणि काय म्हणतोय? दूध तर गोड लागतच नाहीये. मग आई काय म्हणते? अरे साखर टाकलेली आहे, चमचा घे आणि हलव. मग त्यांनी काय केलं? चमचा घेतला, हलवलं आणि मग दूध पिलं. मग आता गोड लागतंय का? हो, आता गोड लागतंय. मग दूध कशामुळं गोड झालंय? चमच्याने गोड केलं का दुधाला? पण आपण काय म्हणतोय? चमच्यामुळं गोड झालं असं मानलं तर कसं होईल? ते चुकीचं आहे. म्हणजे ते तर आपल्याला व्यवहारात कळतंय की बाबा नाही, चमच्यानी फक्त काय केलेलं आहे? ती साखर तिथं विरघळली किंवा हलवली गेली आणि त्यामुळं मग काय झालं? संपूर्ण दुधामध्ये गोडपणा आला. पण तिथं अगोदर साखर असताना सुद्धा, त्या दुधामध्ये साखर टाकली असताना सुद्धा अगोदर तिथं गोडी होती का? नव्हती गोडी. मग तिथं हलवण्याचं जे कार्य झालेलं आहे किंवा चमच्याने हलवल्यामुळे ती साखर सगळीकडे मिसळली गेलेली आहे आणि म्हणून आपण जर म्हटलं की चमच्याने दूध गोड केलं तर पटेल का कुणाला?
पटतंय का? चमच्यामध्ये ती शक्ती आहे का दुधाला गोड करण्याची? पण तिथं चमच्यामुळं काय झालंय, चमचा एक निमित्त झालाय की तिथं काय झालंय, ते विरघळण्यासाठी तिथं चमच्याचं फक्त तिथं एक प्रकारची मदत झालेली आहे. पण तिथं गोडी उत्पन्न करण्याचं कारण कुणामध्ये आहे? साखरेमध्ये आहे. म्हणून तिथं काय झालंय, निमित्त वेगळं आहे आणि तिथं द्रव्य जिथं कार्य उत्पन्न झालंय ते द्रव्य वेगळं आहे. पण तिथं गोडी उत्पन्न करण्याची शक्ती साखरेमध्येच आहे. म्हणजे कारण साखर आणि त्या साखरेचं कार्य काय झालंय, आता तिथं गोडी दिसते. तिथं गोडी त्या दुधामध्ये काय झालेली आहे, जाणवत आहे. म्हणून तिथं काय झालंय, कारण साखर आहे आणि कार्य तिथं काय झालंय, गोड झालेलं किंवा ते दूध गोड झालं हे कार्य झालेलं आहे. पण आपण काय मानतोय की चमच्यामुळं गोड झालं किंवा आईने तिथं दिलं म्हणून गोड झालं, असं आहे का? असं नाही आहे. मग हे जसं आपल्याला लक्षात येते की चमचा त्या दुधाला गोड करू शकत नाही, तसं तो कुंभार पण काय त्या मातीचा घट स्वतः केला असं फक्त तिथं निमित्त रूपाने दिसतंय. पण त्या घटरूप तो कुंभार झालाय का? कुंभार तर एक तिथं निमित्त रूपाने आहे. लक्षात येते का? अवघड वाटतंय? जसं तिथं चमचा वेगळा आहे, चमचा तिथं गोडी उत्पन्न करू शकत नाही, तसं कुंभार पण तिथं तो घट करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे कुठल्या अपेक्षेने? उपादान रूपाने. उपादान कशामध्ये आहे? साखरेमध्ये गोडीचं उपादान आहे, तसं घट होण्याचं उपादान त्या मातीमध्ये आहे. म्हणजेच तिथं कारण आणि कार्य एकाच द्रव्यामध्ये आहे. गोडी कुठं आहे? साखरेमध्येच आहे. म्हणजे साखर हे कार्य आणि त्याच्यापासून तिथं गोडी आपल्याला अनुभवायला मिळाली, हे कार्य झालं. मग ती कार्य कुणामुळं झालंय? चमच्यामुळं झालंय, दुधामुळं झालंय, ग्लासमुळं झालंय, आईमुळं झालंय. ही सगळी बाकीच्या गोष्टी तिथं जरी हजर आहेत तरी ते फक्त निमित्त आहेत. मुख्य कारण कुठलं आहे? तर साखरेची, म्हणजे ती साखर स्वतः. तसं इथं घट होत असताना सुद्धा तिथं कुंभाराने केला असं म्हटलं जाईल. तर ते म्हणणं कसं आहे? चमच्यामुळं दूध गोड झालं असं म्हणताना तिथं आपल्याला अंतरंगातून हा विश्वास आहे की साखर गोड करणार आहे दुधाला. चमच्याने फक्त तिथं काय केलेलं आहे, सगळीकडं त्या साखरेला मिसळवण्याचं किंवा हलवल्यामुळं तिथं ते साखर सगळीकडे मिसळली गेली. म्हणजे फक्त तिथं निमित्त रूपाने चमच्याने काम केलं. तसं त्या कुंभाराने काय केलेलं आहे, हे सगळं निमित्त रूपाने तिथं हाताची क्रिया असेल किंवा ते तुडवण्याची क्रिया असेल, जे जे काही चाकावर करण्याची क्रिया असेल, हे सगळं काय आहे, तर निमित्त आहे. आणि म्हणून तिथं दोन द्रव्यामध्ये तिथं कारण आणि कार्य संबंध होत नाही, हे आपल्याला मुख्यतेने लक्षात घ्यायचं आहे. मग असं होत नसताना सुद्धा, म्हणजे कारण आणि कार्य एकाच द्रव्यामध्ये आहे, दोन द्रव्यामध्ये नाही, असं असताना सुद्धा आपण काय म्हणतोय की त्या कुंभाराने घट केला, मी स्वयंपाक केला, मी हे केलं, मी ते केलं, हे जे आपण म्हणतोय, तर तिथं हे काय आहे, आपण निमित्त मात्र आहोत. आपण तिथं त्या द्रव्याचं कारण नाही आहोत. त्या द्रव्याचं तसं परिणमन होण्याचं काय आहे, उपादान त्या द्रव्यामध्ये आहे. आपण त्याचं उपादान होऊ शकत नाही. मग असं असताना तिथं आपण त्याला भेद करून जाणतोय. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, दोन द्रव्यामध्ये हा संबंध नाही. दोनों को सर्वथा एकही मानते है. म्हणजे दोन द्रव्य वेगळी असताना एकमेकांना त्याचं कारण कार्य संबंध मानतो, पण असं तर नाही. कारण कारण आणि कार्य एकाच द्रव्यामध्ये आहे, ते अभिन्न आहे, त्याच्यामध्ये भेद होत नाही, तरी सुद्धा आपण भेद करतोय. हे काय झालं? भेद करणं म्हणजे काय झालं? भेद विपर्यास झाला. आता अभेदचं पण काय आहे ते बघूया. ये दोनों विपरीत मान्यता है, कारण से कार्य कथनचित भिन्न कथनचित अभिन्न है. कथनचित म्हणजे काय? काही अंशाने वेगळं म्हटलं जाईल, काही अंशाने एक म्हटलं जाईल. पण हे सगळी काय आहे, साधवाद शैली आहे. म्हणजे कुंभाराने केलं असं म्हटलं जाईल, म्हणताना व्यवहार चालताना म्हणणार की नाही कुंभाराने केलं, पण तिथं प्रत्यक्षात काय आहे, मातीमुळेच तो घट झालेला आहे. म्हणून तिथं कथनचित व्यवहाराने बघितलं तर कुंभाराने केलं आणि उपादानाने बघितलं तर मातीनेच केलेलं आहे. घट रूप मातीच झालेली आहे. त्याच्यानंतर कणिक हे कारण आहे, दशमी हे कार्य आहे. कणकीमुळे दशमी झाली म्हणून आता कणिक राहिली नाही, पण दशमीमध्ये कणकीचा अंश आहेच, फक्त तिथं त्याचं रूप बदललेलं आहे.
म्हणून तिथं कथनचित भेद सांगितलेला आहे. आता भेद कसा झालाय की बाबा अगोदर कणकीचं जे रूप होतं, कोरडी होती, सुट्टी होती किंवा उडत होती, जरा धक्का लागला की काय होत होतं, ते असं उडलं जातं ना, चालताना वगैरे उडतं. म्हणजे ते कशामुळं आहे, तर ती मोकळी आहे, कोरडी आहे. पण आता कणिक झाली किंवा कणकीपासून दशमी झाली तर तिथं काय झालेलं आहे, त्याचं रूप बदललेलं आहे, त्याचा थोडासा रंग बदललेला आहे, त्याची थोडीशी चव बदललेली आहे. ह्या अपेक्षेने आता वेगळं म्हणतंय, पण मूळ त्याचं जे कणकेचं स्वरूप आहे, कणकेचे जे गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळं ते तिथं अभेद पण आहे आणि रूप वेगळं आहे, म्हणून कथनचित वेगळं म्हटलं जाईल. पण मूळ काय आहे, तर त्याचं जसं स्वरूप आहे तेच स्वरूप, तेच गुणधर्म तिथं त्याच्यामध्ये पण, कार्यामध्ये पण दिसून येतात. पण मिथ्यादृष्टी कसंही मानतो, सतला असत मानतो, असतला सत मानतो. स्वयंपाक केला असं सम्यक दृष्टी म्हणतो, पण अंतरंगात अभिप्राय असा आहे की मी स्वयंपाक करताना जाणले, मी त्या स्वयंपाकाचा करता नाही, त्याच्या योग्यतेने तो स्वयंपाक झालेला आहे. तर मिथ्यादृष्टी म्हणतो आणि मानतो की मी स्वयंपाक केला, माझ्यामुळं झाला, मी चांगलं करतो, बाकीच्यांना जमत नाही. हे सगळं जे काय आहे ते अभिप्रायामध्ये फरक आहे. म्हणून सम्यक दृष्टी आणि मिथ्यादृष्टी यांच्या ज्ञानामध्ये फरक आहे, किंवा सम्यक दृष्टीच्या ज्ञानाला सम्यक ज्ञान, मिथ्यादृष्टीच्या ज्ञानाला मिथ्या ज्ञान असं म्हटलेलं आहे. व्यवहारात असं म्हणतो, व्यवहारातही आपण असं म्हणतो, मी असं म्हणलं पण माझा अभिप्राय वेगळा होता. एखादी गोष्ट आपण बोललो आणि बोलल्यानंतर त्याचा अर्थ समोरच्या माणसाने वेगळा घेतला तर तिथं काय होतं, गैरसमज होतात किंवा चुकीचं काहीतरी तिथं वेगळंच दिसून येतं. मग त्यावेळेस तो माणूस काय म्हणतो, मी हे वाक्य बोललोय पण मला असं म्हणायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा अर्थ वेगळा होता. म्हणजे हे सगळं काय आहे, तर म्हणजेच अभिप्रायामध्ये जर फरक असला तर ते आपल्याला वरून साम्य असेल तरी पण अंतरंगामध्ये अभिप्रायामध्ये वेगळा फरक असू शकतो. बिल्ली मुंह में चूहे को पकडती है, काय करते, मांजर तोंडामध्ये तिचं भक्ष्य जे काय असेल त्या भक्ष्याला तिने पकडलं. मग तो आता इथं काय सांगितलं, उंदराला तिने पकडलं. आणि कधी कधी त्याच तोंडाने ती स्वतःच्या बाळाला पण पकडते. छोटी छोटी बाळं असतात, एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाते. मग ती कशी घेऊन जाणार, तोंडानेच घेऊन जाते. मग जेव्हा ती उंदराला पकडते तेव्हाची तिची पकड आणि त्या मांजराला तिच्या पिल्लाला पकडते त्यावेळेसची तिची पकड, दोन्हीमध्ये फरक आहे का साम्य आहे? पकडलं हे साम्य दिसतंय, पण त्याच्या अंतरंगामध्ये ती पकडताना त्या बाळाला अशी पकडते आदर की त्याला कुठंही आपला दात नाही लागला पाहिजे, त्याला कुठंही दुखलं नाही पाहिजे, इतकी अद्दर पकडते. आणि तेच उंदराला आपण असं सोडवायला गेलं तरी सुटणार नाही, इतकं ते पकड असतं, किंवा त्या पकडीमुळं त्याचा प्राण पण एखाद वेळेस जातो. म्हणजे इतकं ते त्या पकडीमध्ये काय आहे, फरक आहे. म्हणून काय म्हटलं जातं मग, पकड पकड में फेर है. पकड पकड में फेर आहे म्हणजे त्या बाळाला पकडणं आणि तिच्या भक्ष्याला पकडणं, ह्या दोन्हीच्या मागं पकडलेलं तर दोन्ही दिसतंय. बघणाऱ्याला काय दिसतंय, तोंडानेच तिचं बाळ पण पकडले, तोंडानेच ते भक्ष्य पण पकडले, पण पकडताना तिने अंतरंगातून तिचा काय भाव आहे हे तिला माहीत आहे, ते बघणाऱ्याला कळणार नाही. पण त्याच्यामध्ये फरक आहे हे आपल्याला व्यवहारातून किंवा असं अनुभवातून हे लक्षात येतं. तसं मिथ्यादृष्टीच्या आणि सम्यक दृष्टीच्या अभिप्रायामध्ये फरक आहे. पकड़ पकड़ में फेर है, एक को खाना चाहती है, एक को जीवित रखना चाहती है. म्हणजे पूर्ण उलटा अभिप्राय आहे. त्या बाळाला तिला सांभाळायचे, त्या बाळाला तिला जिवंत ठेवायचे, त्याला काही होऊ नये ह्याची तिला काळजी म्हणजे घेतलेली दिसते, किंवा तिला त्याची काळजी आहे की बाबा ह्याला काही त्रास होऊ नये. आणि तेच त्या भक्ष्याला काय करते, मारून टाकायचा विचार आहे. म्हणजे एकाला जगवण्याचा विचार आहे, एकाला मारण्याचा विचार आहे. म्हणजे अभिप्राय कसा आहे, पूर्ण उलटा आहे. तसं मिथ्यादृष्टीचा आणि सम्यक दृष्टीच्या अभिप्रायामध्ये फरक आहे. कारण मिथ्यादृष्टीचा अभिप्राय चतुर्गती भ्रमणाला कारण आहे आणि सम्यक दृष्टीचा अभिप्राय ह्या संसार नष्ट करण्याला कारण आहे. म्हणजे दोन किती उलटे आहेत की नाही, लक्षात येते का? जसं मरणं आणि जगणं ह्या दोन गोष्टी पूर्ण विरोधी आहेत, तसं संसारात अडकणं आणि संसारातून सुटणं ह्या दोन गोष्टी पण काय आहेत, पूर्ण विरोधी आहेत. म्हणजे असा अभिप्राय काय आहे, अंतरंगातून वेगळा आहे.
एक को जीवित रखना चाहती है, एक को खाना चाहती है। वैसे ही सम्यक दृष्टि और मिथ्या दृष्टि के जानने में अंतरंग के अभिप्राय में अंतर है। मग लक्षात येते भेदाभेद विपर्यास। शरीर आणि जीव आपल्याला मुख्यत्वेने नेहमी आपण हे बघतो की हे दोन द्रव्य वेगळे आहेत, तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, एकपणा करतो, दोन्हीला आपण एक मानतो. म्हणजे जिथं भेद करायला पाहिजे तिथं अभेद केलं आणि जिथं अभेद आहे तिथं भेद केला. अभेदमध्ये भेद कसा केलाय की कारण आणि कार्य एका द्रव्यामध्ये आहे असं असताना सुद्धा त्या कार्याचा कर्ता परद्रव्याला मानतो, तिथं भेद केला. म्हणजे कारण वेगळं आणि कार्य वेगळं असं भेद केला. पण असताना कसं आहे ते अभेद आहे. अभेद असताना तिथं भेद केला आणि जिथं भेद करायला पाहिजे, भेद कुठं करायला पाहिजे, हे शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे असं तिथं भेद करायला पाहिजे, तर तिथं अभेद केलं. म्हणजे जिथं भेद करायला पाहिजे तिथं अभेद करतो, जिथं अभेद करायला पाहिजे तिथं भेद करतो. म्हणजे उलटं करतो, जसं करायला पाहिजे तशा पूर्ण उलटं करतो. आणि त्यामुळे तिथं काय म्हटलेलं आहे, हा भेदाभेद विपर्यास आहे. यह सूत्र बहुत उपयोगी है. आपण आता जे सूत्र म्हणजे जे विपर्यास बघितले ना, ते कशातले बघितलेत, तर ते मिथ्या दृष्टीच्या ज्ञानाला आपण वेगळं का मानतोय असा प्रश्न विचारला होता. म्हणून तिथं त्यांनी काय सांगितलं होतं की अपनी इच्छा से चाहे जैसा ग्रहण करने के कारण विद्यमान और अविद्यमान पदार्थों का भेद रूप ज्ञान न होने से पागल के ज्ञान की भांति मिथ्या दृष्टि का ज्ञान विपरीत अर्थात मिथ्या ज्ञान ही होता है. मग हे कसं, तर त्या ह्या तीन पद्धतीने त्यांनी सांगितले. यह सूत्र बहुत उपयोगी है. यह मोक्ष शास्त्र है, इसलिए अविनाशी सुख के लिए सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप एक ही मार्ग है. यह पहले सूत्र में बताकर दूसरे सूत्र में सम्यक दर्शन का लक्षण बताया है. हे सगळं आपण का बघतोय, तर आपल्याला सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान सम्यक चारित्र ह्याच्याद्वारे आपल्याला मोक्षाची प्राप्ती करायची. आणि त्यासाठी त्याचं स्वरूप काय आहे, मग सम्यक दर्शनाचं स्वरूप समजून घेण्यासाठी मिथ्या काय आहे हे पण कळायला पाहिजे. दोन गोष्टी कळल्यानंतर चांगलं काय आणि चांगलं काय हे कळण्यासाठी वाईट काय आहे ह्याचं पण ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याला त्याच्यातून निवड करता येणार नाही. निवड कशातून करणार, लक्षणच माहीत नसेल. चांगलं काय आहे त्याचं लक्षण पण माहीत पाहिजे आणि वाईट काय आहे त्याचं पण लक्षण माहीत पाहिजे. तर मग त्या दोन्हीमध्ये आपण तुलना करून माझ्यासाठी काय उपयोगी आहे, माझ्या हिताचं काय आहे ह्याचं आपण तिथं काय करणार आहे, निर्णय करणार आहे. म्हणून तिथं हे सम्यक दर्शनाचं लक्षण किंवा सम्यक दर्शन म्हणजे काय, सात तत्वांचं स्वरूप काय, हे सगळं सांगितले. आणि त्यामुळे हे शास्त्र खूप उपयोगी आहे असं सांगितलंय. तत्वों को जानने के लिए प्रमाण और नए के ज्ञानों की आवश्यकता है. इतनी भूमिका बांधने के बाद मति श्रुत और अवधि यह तीन मिथ्या ज्ञान भी होते हैं और जीव अनादिकाल से मिथ्या दृष्टि है. इसलिए वह जब तक सम्यक्त्व को नहीं पाता तब तक उसका ज्ञान विपर्यय है. म्हणजे आपण अनादिकाळापासून ह्या संसारात आहोत. अनादिकाळापासून आहोत ह्याचाच अर्थ काय होतो, आपण मिथ्यादृष्टी आहोत. कारण सम्यक दृष्टी असलं तर एवढा अनंत काळ ह्या संसारात आपला गेला असता का. एकदा सम्यक दर्शन झाल्यानंतर अर्धपुद्गल परावर्तनामध्ये हा जीव नियमाने मोक्षाला जातोच असा नियम आहे. म्हणजे एखादा अपवादही असा नाही की अर्धपुद्गल परावर्तनाच्या पेक्षा जास्त तो ह्या संसारात राहिलाय. अर्धपुद्गल परावर्तन सुद्धा जास्तीत जास्त म्हटलेलं आहे. म्हणजे कदाचित तो अंतर्मुहूर्तात पण जाईल मोक्षाला, कदाचित तो 1-2 भावात जाईल, 5-6 भावात जाईल, 10-12 भावात जाईल. म्हणजे अर्धपुद्गल परावर्तन पूर्ण करायला पाहिजे असा नियम नाही आहे. पण जर तो ह्या संसारात राहिलाच तर जास्तीत जास्त किती असू शकतो, तर अर्धपुद्गल परावर्तन असू शकतो. मग आपण तर अनंत काळ घालवलाय ह्या संसारामध्ये. म्हणजेच आपण कुठल्या अवस्थेत घालवलाय, मिथ्यादृष्टी अवस्थेत घालवलाय. मग मिथ्यादृष्टी आहे म्हणजे आपलं ज्ञान मिथ्या, आपलं चारित्र मिथ्या. म्हणून सांगितलं की जोपर्यंत आपल्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपलं ज्ञान कसं आहे, विपरीत ज्ञान आहे असं सांगितलंय. सुख के सच्चे अभिलाषी को
सर्वप्रथम मिथ्या दर्शन का त्याग करना चाहिए। यह बताने के लिए इस सूत्र में मिथ्या ज्ञान जो कि सदा मिथ्या दर्शन पूर्वक ही होता है उसका स्वरूप बताया है। म्हणजे जिथं मिथ्या श्रद्धान आहे, मिथ्या श्रद्धान म्हणजे काय, जिथं आपली मान्यता चुकीची आहे. श्रद्धान काय आहे सध्या आपलं, शरीर म्हणजे मी, किंवा हे सगळा संयोग माझ्या सुखाचा कारण, माझ्या दुःखाचा कारण. म्हणजे काय करतोय आपण, परद्रव्यामध्ये आपली सुखबुद्धी आहे, कर्ताबुद्धी आहे, एकत्व ममत्व बुद्धी आहे. आणि त्यामुळं तिथं काय आहे तर त्याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे, मुळात श्रद्धा काय आहे, हे माझं शरीर, शरीर म्हणजे मी, हे पक्क श्रद्धान आहे. मग त्यामुळं त्या शरीराबद्दलचं जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाला काय म्हटलं जाणार आहे, मिथ्या ज्ञान म्हटलं जाणार आहे. लक्षात येते का, जिथं आपलं श्रद्धान चुकीचं आहे तिथं आपलं ज्ञान पण चुकीचं आहे, तिथं आपलं चारित्र्य पण चुकीचं आहे. माझी मान्यता काय आहे, मी कोण आहे, शरीर, हे शरीर किंवा ही स्त्री पर्याय म्हणजे मी, असं माझं काय आहे, श्रद्धान आहे. आणि मग त्या श्रद्धानामुळं मग ज्ञान काय आहे, ह्या शरीराची अवस्था कशी आहे, माझं नाव काय आहे, मी कुठल्या ठिकाणी, म्हणजे जे जे काही ह्या शरीराबद्दलचं ज्ञान असेल तर ते सगळं ज्ञान कसं असणार आहे, मिथ्या ज्ञान असणार आहे. आणि मग त्याद्वारे ज्या क्रिया केल्या जातील, काय क्रिया केल्या जातील, ह्या शरीराला सांभाळताना असं काही जे काही पापं केली जातील, त्या सुखासाठी आपण जी काही आकुलता करणार, रागद्वेष करणार, त्याद्वारे ज्या क्रिया करताना जी काही हिंसा होणार, हे सगळं काय आहे, चारित्र्य आहे, आचरण आहे ना आपलं हे. मग हे आचरण चुकीचं का म्हटलंय, कारण आपण हे सगळ्या क्रिया ह्या शरीरासाठी करतोय, हे शरीर म्हणजे मी असं समजून करतोय, ह्या शरीराला सुख द्यायचंय त्याच्यामुळं मी सुखी, म्हणजे ते शरीर जर सगळं त्याला पाहिजे ते मिळालं, शरीर म्हणजे मी मानलंय ना, त्यामुळं शरीराला जर चांगलं वाटलं तरच मला सुख आहे, नाहीतर मी दुःखी आहे. म्हणजे असं मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हे कसं लक्षात येते का नेहा, लक्षात येते ना. हां, म्हणून आता काय करायचं की आपल्याला जर खरं सुख पाहिजे तर तिथं पहिल्यांदा ह्या मिथ्या दर्शनाचा त्याग झाला पाहिजे. आणि सच्चे सुख की म्हणजे कसलं सुख पाहिजे आपल्याला, आपल्याला खरं सुख पाहिजे. मग आत्ता पण आपण व्यवहारातनं म्हणतो की हां सुखी आहे, मला काय नाही, सगळं व्यवस्थित आहे माझं. मग आपली ओळख आपण कशाला करून सांगतोय, किंवा आपण सुखी आहोत हे कुठल्या गोष्टीला धरून सांगतोय, कुठल्या गोष्टीला धरून सांगतोय, सुखी शरीर संबंधित असतं ना ते सुख. हां, मी कसं आहे, हां मी बरं आहे, तिथं आपल्याला आपला जीव, आपल्या जीवाचं सुख, आपलं जीवाचं अस्तित्व हे काही नाही आठवत. हे शरीर आता मला बरं आहे, मध्ये जरा त्रास झाला पण आता मला बरं आहे, म्हणजे त्या शरीराला मध्ये काय रोग असेल तर मला त्रास होतोय, तो रोग नष्ट झाला की मला बरं वाटतंय, किंवा घरामध्ये आता काही अडचण नाही आहे मग मी सुखी. म्हणजे अगदी आपलं असं डोळे झाकून असा आपला विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला जे घडतंय त्यामुळं मी सुखी, त्यामुळं मी दुःखी. मग ही आपली किती चुकीची मान्यता हे आपल्या लक्षातच येत नाही, आपण सहज बोलत असतो. एकदा आपला हा स्वाध्याय संपला किंवा आपलं हे काही षटक्रिया वगैरे आपण करत असलं, त्याच्यातून बाहेर आलो की आपलं काय होतंय, तिथं शरीर म्हणजे मी हे आपलं तिथं काय म्हणजे आपला रोल, त्या दृष्टीने आपलं सगळं चालू होतं. आणि मग बोलणं जे काही असेल ते करणं, ते सगळं काय आहे, ह्या शरीराला मी समजून आहे. मग हे आपल्याला तोडायचंय, काय तोडायचंय की शरीर म्हणजे मी ही मान्यता तोडायची. मनात नसताना पण बोलावं लागतं. हां, म्हणजे ते ठीक आहे की मग ते तसं असेल तर ठीक आहे. त्यावेळेस अंतरंगातून जर अभिप्राय असेल की नाही हे सगळं आपल्याला आता एक फॉर्मॅलिटी म्हणून करावं लागतंय, करायला पाहिजे, पण माझं ह्याच्याशी काही संबंध नाही आहे, असं जर अंतरंगातून असेल तर ते ज्ञान, ते आचरण पण सम्यक म्हटलं जाईल. पण आपल्याला ते आठवायला पाहिजे. आठवत नाही. जेवायला बसल्यानंतर आठवतं का की मी खाणारा नाही, हे किती मस्त झालं, हे जरा कमीच झालं, अजून थोडं करायला पाहिजे होतं, कसं काय कमी झालं, कुणी जास्त खाल्लं, मला उरलंच नाही, किती विकल्प. मग हे विकल्प काय आहेत, तिथं आपल्याला स्वतःचा जीव आठवतोय का. जर आपल्याला आठवलं की मी खाणारा नाहीच, मग तिथं कमी असेल, जास्त असेल, चांगलं असेल किंवा नीट झालं नसेल, काय फरक पडतोय, शरीरामध्ये जाणार आहे, कुठं जीव त्याला ग्रहण करणार आहे, आणि मी तर जीव आहे. मग दुसऱ्याला काही कमी जास्त होत असेल तर आपल्याला तेवढा त्रास होतो का. शेजारच्या घरामध्ये एखाद्याला काही कमी मिळालं, आपल्याला दुखतं का, दुःख होतं का. शेजारच्या घरामध्ये त्याला भरभरून मिळालं, आपल्याला आनंद होतो का.
काय मी सुखी किंवा मी दुःखी व्हायचं कारण आहे. मग शरीर हे शेजारी आहे हे आपल्याला आठवलं पाहिजे. म्हणजे ते आठवत नाही आपल्याला. मला हे म्हणायचं, का नाही आठवत? अनादी काळापासूनचे संस्कार आहेत. मग हे संस्कार मोडण्यासाठी हे सम्यक संस्कार करणं सुद्धा काय आहे, सतत करणं गरजेचं आहे. तर मग आपलं हे मिथ्या दर्शन नष्ट होणार आहे. सच्चे सुख. एक प्रश्न विचारायचा होता. हा म्हणजे याच्या संबंध नाहीये. आता हा. विधायक क्षेत्रात मध्ये हा जन्म आपल्या हातात नाहीये, पण आपला तिथं जन्म होऊ शकतो. पण तिथं जर आपण जन्म घेतला तर कुठल्या रूपात जाणार, मिथ्या दृष्टीच होणार. आपण जर आता इथं मरून आपण जर विधेय क्षेत्रात जन्मलो मनुष्य होऊन, तर नियमाने तिथं आपण मिथ्यादृष्टी म्हणून जन्म घ्यावा लागणार. आणि तिथं मिथ्यादृष्टी म्हणून, एक मिनिट मी सांगते, तिथं मिथ्यादृष्टी म्हणून जन्म घेणार म्हणजे इथं मरताना आपण मिथ्यादृष्टी म्हणून मरणार. का बरं आपण विधेय क्षेत्रात मिथ्यादृष्टी होणार? जर सम्यक दर्शन आपल्याला आत्ताच्या भावामध्ये झालं तर आपण नियमाने कुठं जाणार आहोत, देवगतीला जाणार. कारण सम्यक दृष्टी जीव नियमाने देवगतीला जातो. कुठला? की ज्यांनी अगोदर आयुचा बंध केलेला नाही. म्हणजे सम्यक दर्शन होण्यापूर्वी जर तिथं आयुचा बंध झाला नाहीये, पुढच्या भावात आपण कुठं जाणार आहे त्याचा बंध आपल्याला ह्या जन्मात होणार आहे. आणि हा बंध होण्यापूर्वी जर आपल्याला सम्यक दर्शन झालं, सम्यक दर्शन झाल्यानंतर मग जर कुठला बंध होणार आहे आयुचा, नियमाने देवायुचा बंध होणार आहे. हा. आणि जर आपल्याला अगोदर जर मनुष्यगतीचा बंध झाला मिथ्यादृष्टी अवस्थेमध्ये आणि नंतर सम्यक दर्शन झालं, तर मग आपण कुठे जाणार? आता सम्यक दर्शन झालंय, मनुष्यायुचा बंध झालाय, आता स्वर्गात तर जाऊ शकणार नाही कारण मनुष्यगतीचा बंध झालाय. मग तो जीव इथं कर्मभूमीमध्ये जन्म घेणार नाही. जरी अगोदर मनुष्यायुचा बंध झालाय ह्या भरत क्षेत्रामध्ये किंवा कर्मभूमीमध्ये त्याचा जन्म होण्याची त्याची योग्यता असली, तरी पण नंतर सम्यक दर्शन झाल्यानंतर आयु बदलली जात नाही, मनुष्यायुच राहणार. पण तिथं त्यावेळेस तो भोगभूमीमध्ये जाणार, मग भोगभूमीमधला मनुष्य होणार. कळतंय का? विधेय क्षेत्रामध्ये नाही जाऊ शकत. आणि जर आपल्याला असं खूप जण म्हणतात की आता इथून आपल्याला विधेय क्षेत्रात जन्म घ्यायचा आणि विधेय क्षेत्रातून मग आपण तिथं मोक्षाला जायचं. पण विधेय क्षेत्रात जाणं आपल्या हातात आहे का? आपले परिणाम कसे आहेत, त्या परिणामांच्या द्वारे आपल्याला कुठला बंध झाला असेल किंवा होणार आहे ते आपल्याला लक्षात येणार नाही. कारण आयुचा बंध कधी होतोय त्यावेळेस आपले परिणाम कसे असतील त्यानुसार तो आयुचा बंध होणार आहे. मग आपण आता किती जरी म्हटलं की मला स्वर्गात जायचंय, मला विधेय क्षेत्रात जायचंय, मला इकडं जायचंय, आपल्या इच्छेनुसार होणार नाही. आपले परिणाम आयुबंधाच्या वेळेस कसे असतील शकतो की, पण आपण तिथं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहतीलच. पण आता असं करू तसं करू म्हणतो पण विसरून जातं सगळं. म्हणजे भाव बदलला की आपण मागच्या भावात काय ठरवलं होतं, किंवा अशा खूप गोष्टी आपण बघतो ना स्वर्गामध्ये. इथं ठरवतात, दोन मित्र आहेत आणि मग ते दोघं एकमेकांना सांगतात की पुढच्या भावामध्ये तू मला धर्माची आठवण करून दे, मी विसरलो धर्म तर तू मला आठवण करून दे, असं एकमेकाला ते बांधून घेतात. आणि मग स्वर्गामध्ये स्वर्गामध्ये तिथं त्यांचं बोलणं चाललेलं असतं की मनुष्यगतीमध्ये गेल्यानंतर मी जर समजा धर्म मी विसरलो तर मला आठवण कर. मग पहिल्यांदा जो कोणी इथं येतोय मनुष्य म्हणून, दोघांचं आयुष्य तर काही थोडं मागं पुढं असतंच. मग मनुष्यगतीमध्ये जन्म घेतल्यानंतर तो राजा झालाय आणि तिथं सगळं त्याला भोग आहेत, सगळं अनुकूलता आहे आणि इतकं त्याच्यामध्ये रमलाय की त्याला आता धर्मच आठवत नाही आहे. आणि मग स्वर्गामधला देव काय विचार करतोय की ह्यांनी मला सांगितलं होतं की मी जर भोगामध्ये रमलो तर मला तू आठवण कर की धर्म महत्त्वाचा आहे, भोगामध्ये रमलं तर परत दुःख मिळेल. म्हणून तो येऊन त्याला किती वेळा सांगतोय, पण त्याला तिथनं धर्म करायचे भाव होत नाहीत. म्हणजे तसं आहे. म्हणून नुसते भाव करून उपयोग नाही आहे, तर प्रयत्न करायला पाहिजे. मला तिथं जायचंय म्हणून नुसतं जर घोकंपट्टी केली तर तिथं आपण मग काय होणार, अशा पर्यायामध्ये जाणार. जन्म तर त्या ठिकाणी मिळणार पण क्षुद्र पर्यायामध्ये जन्म मिळणार. म्हणजे आता असं आम्हा सांगायच्या की भरपूर पैसा पाहिजे. काय पाहिजे? मला भरपूर पैसा पाहिजे. आणि पुण्य तर तसं करायचं नाही. म्हणजे ते पैसे मिळतील, कशामुळे मिळणार आहेत पैसे आपल्याला? जर आपल्या गाठीला पुण्य असेल किंवा आपले परिणाम तेवढे विशुद्ध असतील तर तिथं पुण्यकर्म बांधलं जाईल आणि त्याच्या निमित्तामध्ये मग सगळं पैसा वगैरे भरपूर मिळेल. पण आता नुसतं पुण्य करायचं नाही किंवा धर्म समजून घ्यायचा नाही, मला भरपूर पैसा पाहिजे, मला भरपूर पैसा पाहिजे,
मग त्याचा जन्म कुठं होतो? जिथं जन्म होतो अशा ठिकाणी एकतर त्या नोटेमध्ये वगैरे जन्म होतो. मग ते नोटा म्हणजेच त्याचं घर. त्या नोटेच्या सान्निध्यात मग असं म्हणजे कळतंय का काय म्हणायचं? म्हणजे त्या परिणामांचं फळ असं. किंवा आणखीन दुसरं म्हणायचं अम्मा की बँकेत कॅशियर झाला, सतत पैसे मोजायला मिळते, सतत पैशाच्या सान्निध्यात राहायला मिळते, पण त्या पैशाचा काय उपयोग? त्या किड्याला त्या वाळवी लागते. वाळवी कशामुळं? वाळवीमध्ये जे जीव जन्मले आणि त्या नोटांना वाळवी लागली, तर त्या वाळवीमध्ये किंवा त्या नोटांमध्ये वाळवीच्या रूपाने ते जीव का जन्मले? त्यांनी मागच्या जन्मी पैशाची खूप आसक्ती केलेली आहे. पैसा 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 केलेला आहे आणि तिथं जन्म झाला. आता त्या पैशाचा भोग घ्यायला येतोय का त्या जीवांना? कळतंय का आता हे सगळा पैसा आहे, ह्याची आपण मागच्या जन्मी खूप इच्छा केली होती, आपल्याला हे पाहिजे होतं, मिळाले. काय करू शकतोय? त्याचं स्वतःचं शरीर त्याला सांभाळता येत नाही. किंवा आता कॅशियर झालाय किंवा मग तो कंडक्टर झालाय, सतत पैसे येत आहेत, पण त्या पैशाचा काय उपयोग आहे? म्हणून नुसते परिणाम करून आपल्याला होत नाही. त्या परिणामाच्या अनुसार आपलं तिथं काय पाहिजे? म्हणजे आपल्या जी इच्छा करतोय ना आपण, मला पैसा पाहिजे, मला हे पाहिजे, ते पाहिजे, त्यानुसार आपलं तिथं भाव पाहिजेत, तसं आपलं तिथं पुरुषार्थ पाहिजे. म्हणजे ते मिळावं असं नव्हे, पण धर्म हा असा आहे की धर्माच्या सान्निध्यात राहिल्यानंतर ह्या गोष्टी ॲटोमॅटिक मिळणार आहेत. तिथं त्या मिळाव्या अशी इच्छा करायची पण आपल्याला गरज पडणार नाही. म्हणून इच्छा कुठलीच करायची नाही, मग हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मला विधेय क्षेत्रात जन्म घ्यायचा आहे, तिथं गेल्यानंतर सम्यक दर्शन होईल, कशाला? आत्ताच मला मिळवायचं आहे. आणि कुठं जाणार आहोत, काय होणार आहे, हे आपले पर्याय ठरलेले. आपल्या द्रव्यामध्ये पुढच्या अनंत काळाच्या पर्याय सगळ्या गुप्त रूपाने आहेत. त्या द्रव्यामध्ये त्या सगळ्या पर्याय आहेत. एक 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 पर्याय नंतर बाहेर येते किंवा उत्पन्न होते. मग ह्या ज्या काही पर्याय होणार आहेत, कधी होणार आहेत, कुठल्या क्षेत्रामध्ये होणार आहे, हे सगळं केवली भगवंतांनी जाणलेलं आहे. की आपल्याला कधी सम्यक दर्शन होणार आहे, आपल्या अजून संसारामध्ये किती भाव राहिलेले आहेत, आपला मोक्ष कधी होणार आहे, कुठल्या क्षेत्रातून होणार आहे, कुठल्या कारणाने आपल्याला सम्यक दर्शन होणार आहे, हे सगळं केवली भगवंतांनी जाणलंय की नाही? मग आपण इच्छा करून काय उपयोग आहे? आपण इच्छा केली तरी ते जसं क्रमबद्ध ठरलेलं आहे त्यानुसारच होणार आहे. मग कशाला इच्छा करून आपण स्वतःला हे करायचं? म्हणजे हे आपल्याला स्वतःला सतत सांगायला पाहिजे, कारण इच्छा करायची सवय पण आपल्याला आहे. म्हणजे हे सगळे संस्कार अनादी काळापासून आहेत. सहज सगळे इच्छा आपल्याला होत असतात. दूध प्यायचंय, मला पाहिजे तसं गरम पाहिजे, पाहिजे तसं गोड पाहिजे. मग त्याच्यामध्ये कमी जास्त असलं की लगे कसं कमी गोड आहे, कसं कमी गरम आहे, म्हणजे इच्छाच आहेत ना ह्या सगळ्या. किंवा खायच्या पदार्थ असतील किंवा अजून बाकीच्या आपले ज्या काही रोजच्या वस्तू असतील त्याच्या बाबतीत असेल. असं नव्हतं अशी घडी करायची होती, असं नव्हतं इथं ठेवायचं होतं, इथं का ठेवलंय. म्हणजे ह्या सगळ्या काय आहेत, अशा आपण कुठल्या ना कुठल्या इच्छा सतत आपल्याकडून होतात, ॲटोमॅटिक होतात, कारण ती आपल्याला सवय लागलेली आहे. म्हणून आता सवय काय लावायची आहे की ह्यापासून मी भिन्न आहे आणि मी कशाला इच्छा करू, कारण काय होणार आहे ते ठरलेलं आहे. सगळं केवली भगवंतांनी जाणलेलं आहे. मग आत्ता पुरुषार्थ म्हणजे कमीत कमी संसारातल्या तरी इच्छा करायच्या नाहीत. प्रयत्नपूर्वक आपल्याला ह्या शुभामध्ये राहण्यासाठी म्हणजे प्रशस्त निदान म्हटलेलं आहे ह्याला. आपण म्हणतो ना स्वाध्याय झाल्यावर पण दुःख खो, कम्म खो, बोही लाव, सुगई गमनम, ह्या पण आपण इच्छाच करतोय की. पण ह्या संसारातल्या शरीराच्या भोगाच्या परिग्रहाच्या इच्छा करण्यापेक्षा त्या मानाने ह्या चांगल्या म्हटलेल्या आहेत. मग ते करून पाप करण्यापेक्षा हे करून पुण्य करूया. मग ह्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याकडून तो पुरुषार्थ पण ॲटोमॅटिक होणार आहे की परत परत आपल्याला इच्छा करायची पण गरज राहणार नाही. ॲटोमॅटिक आपण आपल्या स्वरूपामध्ये राहणार आहे. मग तिथं इच्छाचा विषय राहणार नाही. हां, तर काय वाचत होतो आपण? सुख के सच्चे अभिलाषी को मिथ्या ज्ञान का स्वरूप समझाने के लिए कहा है। मिथ्या दृष्टि जीव सत और असत के बीच का भेद नहीं जानता। इससे सिद्ध हुआ कि प्रत्येक जीव को पहले सत क्या है, असत क्या है, इसका यथार्थ ज्ञान प्राप्त करके मिथ्या ज्ञान को दूर करना चाहिए। सत काय आहे? माझ्यासाठी फक्त माझा आत्मा, माझा जीव सत आहे, बाकीचं सगळं माझ्यासाठी असत आहे. का असत आहे? पर्याय असत आहे किंवा आपल्या संयोगामधले द्रव्य असत आहेत. म्हणजे द्रव्य ते असत नाही आहेत, पण माझ्यासाठी ते असत आहेत. का माझ्यासाठी असत आहेत? त्यांचा माझा वियोग होतोय.
वियोग होतो म्हणजे काय होतं, ते नष्ट झाले, म्हणजे माझ्या संयोगातून गेले म्हणून माझ्यासाठी असत आहे. त्यांचं अस्तित्व कुठल्या तरी दुसऱ्या क्षेत्रामध्ये आहे, ते द्रव्य नष्ट होणार नाही. इथं असत कुठल्या अपेक्षेने लावायचं कळते का? म्हणून अपेक्षा लक्षात आली पाहिजे की माझ्यासाठी माझा जीव सोडून बाकीचे सगळे द्रव्य कसे आहेत, असत आहेत. म्हणून सत काय आहे, असत काय आहे, ह्याचं ज्ञान आपल्याला करून घेता आलं पाहिजे. जहाँ सत और असत के भेद का अज्ञान होता है, वहाँ नासमझ पूर्वक जीव जैसा अपने को ठीक लगता है वैसा पागल पुरुष की भांति अथवा शराब पिए हुए मनुष्य की भांति मिथ्या कल्पनाएं किया ही करता है. इसलिए यह समझाया है कि सुख के सच्चे अभिलाषी जीव को सच्ची समझ पूर्वक मिथ्या कल्पनाओं का नाश करना चाहिए. म्हणजे सत आणि असत ह्याचं जर ज्ञान नसेल तर ते दारू पिलेला मनुष्य त्याला काय करतोय कळतंय का? आपलं घर काय, आपलं ठिकाण काय, आपली पोझिशन काय, आपण कुठल्या धर्माचे आहोत, आपलं कर्तव्य काय, काही आठवत नाही आहे त्याला. कर्तव्य आठवतंय, कुठल्या वेळे काय करायला पाहिजे, कुणाशी कसं बोलायला पाहिजे, काय व्यवहार आहेत, त्याला त्याचं एकदा पिलं की काही शुद्धच राहत नाही. मग कुठं रस्ता दिसल तिथं पडतोय, तिथं त्याला कळतंय का आपल्याला काय, म्हणजे किती चुकीचं करतो, काही त्याला ज्ञान नाही आहे. म्हणून तिथं सत काय आणि असत काय ह्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. इसलिए समझाया है कि सुख के सच्चे अभिलाषी जीव को सच्ची समझ पूर्वक मिथ्या कल्पनाओं का नाश करना चाहिए. आता सत कशाला म्हटलंय, तर जे विद्यमान आहे. असत म्हणजे अविद्यमान, अविशेषात म्हणजे इन दोनों का यथार्थ विवेक न होने से, म्हणजे जे जसं आहे तसं न जाणणे, विपरीत अपनी मनमानी इच्छानुसार कल्पनाएं होने से वह मिथ्या ज्ञान है. म्हणजे त्या सूत्राचाच परत अर्थ सांगितलाय की सत आणि असत ह्यांना न जाणता जसं वाटेल तसं त्यानुसार आपल्या इच्छेप्रमाणे तिथं कल्पना करतो, आणि हे कल्पना करणं म्हणजेच काय आहे, मिथ्या ज्ञान आहे. उन्मत्तवत मदिरा पिए हुए मनुष्य की भांति विपर्य विपरीतता यह 3 प्रकार की है. कारण विपरीतता, स्वरूप विपरीतता और भेदाभेद विपरीतता. कारण विपरीतता, मूल कारण को न पहचाने और अन्यथा कारण को माने. स्वरूप विपरीतता, जैसा जानता है उसके मूल वस्तुभूत स्वरूप को न पहचाने और अन्यथा स्वरूप को माने. भेदाभेद विपरीतता, जिसे वह जानता है उसे यह इससे भिन्न है और यह इससे अभिन्न है, इस प्रकार यथार्थ न पहचान कर अथवा भिन्नत्व अभिन्नत्व को माने, सो भेदाभेद विपर्यास है. म्हणजे आपण जे बघितलं ना ते आता इथं व्याख्या रूपाने त्यांनी दिलेलं आहे. आता लक्षात आले ना सगळ्यांना 3 विपर्यास? ठीक आहे. इन 3 विपरीतताओं को दूर करने का उपाय, म्हणजे आता हे 3 विपर्यास काय आहेत हे तर कळले. मग हे विपर्यास आपल्याला नष्ट करायचे, मग नष्ट करण्याचे उपाय काय ते सांगतायत. सच्चे धर्म की यह परिपाटी है कि पहले जीव सम्यक्त्व प्रकट करता है, पश्चात व्रतरूप शुभ भाव होते हैं और सम्यक्त्व स्व और पर का श्रद्धान होने पर होता है, तथा वह श्रद्धान द्रव्यानुयोग अध्यात्म शास्त्रों का अभ्यास करने से होता है. इसलिए पहले जीव को द्रव्यानुयोग के अनुसार श्रद्धा करके सम्यक दृष्टि होना चाहिए और फिर स्वयं चरणानुयोग के अनुसार सच्चे व्रतादि धारण करके व्रती होना चाहिए. द्रव्यानुयोग म्हणजे काय, ज्यामध्ये वस्तू जशी आहे तशी दाखवली जाते. म्हणजे 6 द्रव्य जी आहेत तर त्या प्रत्येक द्रव्याचं स्वरूप काय आहे, किंवा 7 तत्व आहेत त्या 7 तत्वांचं स्वरूप काय आहे हे आपल्याला अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं कशाला समजून घ्यायचं आहे, तर आपला जीव जो आहे ना त्या जीवाला आपल्याला जाणायचं आहे. मग ह्या जीवाचं स्वरूप समजून घेण्यासाठी
जे बाकीचं आहे की जे जीवाचं स्वरूप नाही त्यांची पण माहिती पाहिजे. म्हणजे आता 10 प्रकारची जर फळं असतील आणि आपल्याला सांगितलं की अमुक अमुक फळ घेऊन या, मग त्या सगळ्या 10 प्रकारच्या फळामध्ये म्हणजे मिसळून ठेवलेले असताना आपल्याला जे फळ पाहिजे त्याचं पण लक्षण आपल्याला माहीत पाहिजे आणि जे आपल्याला नको आहे त्याचं पण लक्षण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे समजा आता मोसंबी आहे, संत्री आहे, लिंबू आहे, असे तिथं फळं आहेत. मग आपल्याला लिंबू आणायला सांगितलं तर लिंबू कशाला म्हणतात हे पण माहीत पाहिजे आणि संत्री, मोसंबी म्हणजे हे लिंबू नाही हे आपल्याला कळण्यासाठी प्रत्येकाचं लक्षण माहीत पाहिजे. मग जीवाचं स्वरूप लक्षात घेण्यासाठी जे जीव नाही त्यांचं पण स्वरूप लक्षात घेऊन त्यापासून काय केलं पाहिजे, स्वतःला वेगळं केलं पाहिजे. मग हे सगळं द्रव्यानुयोगामध्ये आहे. म्हणून अगोदर द्रव्यानुयोगाचा अभ्यास करून त्याच्यानंतर मग हे सगळे व्रत, नियम, संयम धारण केलं पाहिजे. व्रत, नियम, संयम कुठल्या अनुयोगामध्ये आहे? व्रत, नियम, संयम कुठल्या अनुयोगामध्ये आहे? चरणानुयोगमध्ये. बरोबर. ओम. सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणा. मी जीव आहे, शरीर नाही. स्वरूपाबद्दल असलेला स्वरूप विपर्यास नष्ट झाला. हा मी माझ्या अनंत गुणांचा स्वामी आहे. मीच माझ्या सुखाचा कर्ता आहे. परद्रव्य मला सुखी किंवा दुःखी करू शकत नाही. आजपर्यंत परद्रव्याला माझ्या सुखदुःखाचा कर्ता कारण मानले. आता निर्णय करा, माझ्या सुखाचे कारण माझ्यामध्येच आहे, परद्रव्यामध्ये नाही. हा मी माझ्या अनंत गुणांशी अभेद आहे. माझ्या स्वरूपामध्ये भेद नाही. भेद तर परद्रव्यांच्या आणि माझ्यामध्ये आहे. शरीर आणि जीव वेगळे आहेत. त्यांच्यामध्ये आजपर्यंत अभेदता मानली होती. आता जाणले, शरीर आणि जीव वेगळे आहेत, भिन्न आहेत, अभेद नाहीत. मी माझ्या अनंत गुणांचा स्वामी अखंड आहे, अभेद आहे, अभिन्न आहे. अखंड स्वरूपो